देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विक्री, संतप्त शेतकऱ्यांचा स्टॉल उधळत निषेध. देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकातून आलेला आंबा विकला जात असल्याच्या आरोपांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी संबंधित स्टॉलवर धडक देत कर्नाटकी आंब्याची विक्री बंद पाडली आणि तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी संबंधितांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. देवगड हापूसची ओळख, गुणवत्ता आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या मेहनतीवर घाला घालणाऱ्या कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्याला प्रशासनाला खडे बोल सुनावत शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नये असा जणू इशारा दिला आहे. उदाहरण म्हणजे या बॉक्समध्ये कर्नाटकच्या न्यूजपेपरची रद्दी आहे आणि आम्ही या ठिकाणी विचारणा केली असता या ठिकाणी हे आंब्याचे बॉक्स आम्हाला या ठिकाणी भेटलेत. आपण पुढच्या व्हिडिओत बघू शकता की हे सगळे आंब्याचे स्टॉल आम्ही उद्ध्वस्त करण्याच्या मनस्थितीत होतो. एकतर देवगड तालुक्यातला सगळा शेतकरी आंबा बागायतदार हा उद्ध्वस्त झालेला आहे. यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सगळा शेतकरी, रत्नागिरी जिल्ह्यातला सगळा शेतकरी या आंब्यांमुळे उद्ध्वस्त झाला आहे. आज जो मार्केटमध्ये रेट पडला आहे तो रेट पडलाय तो फक्त ह्या कर्नाटकच्या आंब्यामुळे रेट पडलेला आहे आणि हे रत्नागिरीची देवगड हापूस, रत्नागिरी हापूसच्या या बॉक्समध्ये ही रद्दी टाकून हे आंबे पर्यटकांची दिशाभूल करून विकत आहेत. त्याचा जाहीर निषेध करतो आणि हे स्टॉल उद्यापासून लागता कामा नयेत. खरं तर देवगड तालुक्यातल्या आंबा बागायतदारांवर या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. त्याचा व्हिडिओ गेल्या काही दिवसात आपल्यापर्यंत पोहोचला असेल, परंतु हे कर्नाटकचे आंबे विकणाऱ्या लोकांवर काही कारवाई होत नाही आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यांच्याकडनं काय तुम्हाला पैसे मिळतात काय हे या ठिकाणी जाहीर करायचं आहे अन्न व औषध प्रशासनाने. मी ठाण्याचे आयुक्त जे बसतात अन्न व औषध प्रशासनाने त्यांना या ठिकाणी आव्हान करतो की लवकरात लवकर या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे कर्नाटकचे आंबे विकले जातात त्यांच्यावर कारवाई नाही केलात तर तुम्हाला हे महागात पडेल. बाहेरच्या राज्यातील आंबा, विशेषतः केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, कोकणातला देवगड हापूस, रत्नागिरी हापूस, वेंगुर्ला हापूस या नावानं राजरोसपणानं विकला जातोय. हे गेल्या 1.5 महिन्यापासून मी सातत्यानं सांगत आलेलो होतो. अर्थात पुण्या मुंबईमध्ये हे विकलं जातंय असं मी सांगत होतो, परंतु आंबा बागायतदारांनी चौकसपणानं बघितल्यानंतर, माहिती घेतल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हे लोण तर कोकणापर्यंत पोचलेलं आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला बाहेरचा आंबा कोकणातला म्हणून लेबल लावून राजरोसपणानं विकला जात होता आणि ते शेतकऱ्यांनी पकडलेलं आहे. म्हणजे एकाच वेळी ग्राहकांची फसवणूक आणि कोकणाच्या आणि विशेषतः देवगड, रत्नागिरी, वेंगुर्ला या ब्रँडच्या नावाचा गैरवापर हे राजरोसपणानं चालू आहे. मुळामध्ये ज्या पद्धतीनं कोकणातला आंबा विकला जातोय तेवढं उत्पादनच झालेलं नाही तर हा आंबा येतोच कुठून, हा प्रश्न आम्ही वारंवार विचारत होतो. आज ते कार्यकर्त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे की ही बनवाबनवी आहे. एका बाजूला हे चित्र दिसत असताना दुसऱ्या बाजूला आमच्या कोकणातल्याच शेतकऱ्यांनी, काही महिलांनी बाजारामध्ये स्थानिक आंबा विकायला गेलेला असताना तुमच्याकडं आंबा विक्रीचा परवाना आहे का, तुम्ही त्याची योग्य पद्धतीनं आंबा पिकवला आहे का, अशा प्रकारचा आक्षेप घेऊन अन्न आणि भेसळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिकांना त्रास द्यायचा उद्योग केला. एकूणच काय, कोकणातल्या लोकांना सुखानं जगूनच द्यायचं नाही असं सरकारनं ठरवलंय का? हे मुजोर अधिकारी असा त्रास देत असताना सरकार काय करतंय, स्थानिक लोकप्रतिनिधी काय करतायत? बाहेरचा आंबा राजरोसपणानं इथं विकले जात असताना माझ्यासारखा माणूस बाहेरचा कोकणाची बाजू मांडतो म्हणून मला नावं ठेवण्यापेक्षा हे तुमच्या बुडाखाली काय जळालंय ते बघा, त्याबद्दल आवाज उठवा, इथं मर्दमुखी दाखवा, एवढंच माझं कोकणातल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना सांगणं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, रत्नागिरी.